तर मंडळी, थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीमध्ये पावटा खरंच खूप छान ताजा फडफडीत मिळतो. तर या सीझनला पावटा भात तर झालाच पाहिजे. तर मी आता पावटा भात करते. त्यासाठी 7-8 लसणीच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. सोबतच दालचिनीचा तुकडा, तमालपत्री, काळी मिरी आणि लवंग घेतले. अगदी बेसिक मसाल्यांमध्ये आणि बेसिक साहित्यामध्ये हा भात बनून तयार होतो. पण खरंच खूप छान चवीला लागतो हा भात. नक्की ट्राय करून बघा. इथे मी कांदा आणि टोमॅटो स्लाइसमध्ये कट करून घेतला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि चिरलेल्या कांद्यापैकी अगदी जरासा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं छान असं वाटण तयार करून घेणार आहे. आता आपल्याला लागणारं जे हिरवं वाटण आहे ते आपल्याला भेटले. सगळं साहित्य गोळा झालं आहे. आता जे तांदूळ आहेत ते मी घेतले. तिथे इंद्रायणी तांदूळ घेतलेत मी 1.5 वाटी. तुम्हाला हवं तर तुमच्या आवडीनुसार कोणतेही तांदूळ घेऊ शकता. स्वच्छ धुवून निथळवून घ्यायचे आहेत. आता मी हा भात कुकरमध्ये बनवते. तर त्यासाठी मी कुकर गॅसवरती ठेवला आहे. 2 चमचेसारखं तेल कुकरमध्ये घातलं आहे. छान तेल तापल्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुलू द्यायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत. मसालेही चांगले तेलामध्ये असे परतून घ्यायचे. मग याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि कांदा घालायचा आहे. कढीपत्ता आवर्जून घाला, याने चव खूप छान येते भाताला. कांदा चांगला परतून घ्यायचा. हलका रंग बदलला कांद्याचा की मग याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो अगदी 30 सेकंदासारखाच परतायचा. मग याच्यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं हिरवं वाटण घालायचं आहे. हिरवं वाटण मात्र 2 ते 3 मिनिट चांगलं परतवून घ्यायचं, अगदी त्याला तेल सुटेपर्यंत, कारण यानेच भाताला चव खूप छान येते. आता बघू शकता मस्त वाटणाला तेल सुटलंय. तर आता याच्यामध्ये आपल्याला पावटे घालायचे आहेत. पावटेही छान 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे. पावटे 2 ते 3 मिनिट चांगले तेलावरती परतले गेले ना की त्यांचा उग्रपणा असतो तो निघून जातो आणि भातामध्ये ते खूप छान लागतात. म्हणून ही स्टेप करायची. आता याच्यामध्ये काही स्पायसेस घालायचे आहेत. गरम मसाला, धना पावडर, तिखट आणि हळद घातलेली आहे. सोबतच चवीनुसार मीठ. आता हे सगळे मसाले तेलावरती छान परतवून घ्यायचे, म्हणजे मसाल्यांचा रंग आहे तो छान असा उतरतो तेलामध्ये आणि भाताला रंग छान येतो. त्यामुळे आता हे चांगलं परतवून घेतलं की आपण जे धुवून ठेवलेले, निथळून ठेवलेले तांदूळ आहेत ना ते याच्यावरती घालायचे आहेत. तांदूळ मी इंद्रायणी वापरले, त्याने भात चिकट होतो. तुम्हाला जर चिकट नको असेल तर तुमच्या घरामध्ये जोही तुम्ही भातासाठी जो तांदूळ वापरता ना तो वापरलात तरी चालेल. चांगलं ह्याला परतवून घ्यायचं आहे. तांदूळ सुद्धा तेलावरती परतला ना की भात खूप छान होतो. आपण जेवढे तांदूळ घेतलेत ना अगदी त्याच्या डबल पाणी आपल्याला उकळवत ठेवायचं आहे. हा भात करताना कधीही उकळतं पाणी घाला, गार पाणी घालू नका. डबल पाणी घातल्यानंतर अगदी परफेक्ट भात शिजला जातो. आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे वास खूप छान येतो. आणि झाकण लावून मीडियम गॅसवरती आपल्याला 3 शिट्या करायच्या आहेत. पाणी आपण उकळतं घातलंय त्यामुळे शिजायला काही फार वेळ लागत नाही. आता 3 शिट्या झाल्या होत्या. कुकर चांगला गार झाल्यानंतर मी ओपन केलाय आणि बघू शकता परफेक्ट असा हा आपला पावटा भात बनवून तयार झालेला आहे. कलरही खूप छान आलाय आणि चवीलाही अगदी अप्रतिम होतो. तुमच्या घरी किती आवडीने खाल्ला जातो हा पावटे भात मला नक्की कमेंट करून सांगा. परफेक्ट असा हा आपला पावटे भात बनवून तयार झालेला आहे. कांदा आणि लिंबू सोबत मी याला सर्व केलंय. अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. हा भात असला तर भाकरी भाजीची गरज लागत नाही. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, खा प्या मजा करा. पुन्हा भेटू. बाय बाय.